श्री स्वामी समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। रामलिंगेश्वर महाराज की जय। हर 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 महादेव। श्री स्वामी समर्थ भक्तांनो, तर मी आज काय सांगणार आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण का करावं, कशासाठी करावं आणि कसा अनुभव येतो, आणि स्वामी समर्थ हे कोण आहेत, कोण आहेत हे सांगण्याची तर मी कसं सांगू शकते, तुम्हालाही माहिती आहे, तरी पण मी सांगणार की बाबा स्वामी समर्थ हे आपली आई आहे। स्वामी समर्थ हे तारुण्य नेणारी माऊली आहे। मला अलीकडने पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, त्याच पद्धतीने स्वामी समर्थ आई आपल्याला तारुण्य नेणारी आहे। पण हे तारुण्य नेत असताना ज्या वेळेला आपण जर आईच्या समोर गारानं सांगितलं तरच आई तारुण्य नेणार आहे। मग ते गारानं सांगायची वेळ आपण आणली पाहिजे, आपण गारानं आईला सांगितलं पाहिजे। मग ते आपण गारानं कधी सांगणार आहोत, ज्या वेळेला आपल्याला आपली लहान असताना आपल्या बहिणीच्या मध्ये भांडण झालं, थोडंसं मारली छोटी बहीण, तर मोठी बहीण जाणार आईकडे आणि सांगणार। तसंच आता मोठे झाल्यानंतर आपल्या संसारामध्ये आपल्याला अडचणी येतात, खूप पैसा आपल्याजवळ आहे, परंतु आपलं शरीर व्याधीनं त्रस्त झालेलं आहे, आपल्याला रात्रीच्या वेळेला झोप येत नाही, चिंता सतावते, काही ना काही गोष्टीवरून आपल्याला ही चिंता खूप सतावत असते। झोप यायचं पत्ताच नसतो, 2-2 वाजते 3-3 वाजतात, पण झोपीचा काही पत्ता नसते। का झोप येत नाही? पैशाची कमी आहे का, आपल्याकडे काही धन दौलत कमी आहे का? सगळंच आहे, परंतु आपण एका गोष्टीला विसरत असतो। का विसरत असतो? सगळ्याला जन्म आणि मरण एका दिवशी आहेच, परंतु निश्चिंत राहायचं आहे। पण निश्चिंत राहत असताना आपल्याला कुणाला तरी जवळ केलं पाहिजे। आपल्याला जन्म देणाऱ्या आईला आपण वेळोवेळी आठवण करतो, पण आपल्याला जे खरा जन्म देणारा दाता आहे, खरी स्वामी समर्थ आई आपली आहे, खरं ब्रह्मांड नायक आपले आहेत, त्यांची आठवण करायला आपल्याला वेळच नसते। म्हणून आपल्या संसारामध्ये थोडं ना लय आपल्याला कुठंतरी दुःख अडचणी काही ना काही आल्या, मग आपल्याला आठवण देवाची येत असते। ज्या वेळेला आपल्याला पायाला ठेस लागली, आई म्हणतो त्याच पद्धतीनं अरे देवा हे कसं लागलं, तसं आपल्याला दुःखाच्या वेळेलाच देवाची आठवण येत असते आणि सुखाच्या वेळेला येत नसते। म्हणून भक्तांनो, तसं करायचं नाहीच। सुखाच्या वेळेला सुद्धा देवाची आठवण करायची आणि दुःखाच्या वेळेस सुद्धा देवाचीच आठवण करायची। 4 दिवस काय आपण देवदेव करायला लागलो आणि नंतर लगेच जर घरात कुठलं तरी मोठं संकट आलं ना, छोटं आलं तरी सुद्धा म्हणायचं आपण की बाबा मी किती देवदेव केलो आणि मग बघा आमच्या घरात असं झालं, आणि दुसरे सुद्धा म्हणणार बघा देवदेव करते म्हणून तिच्या घरात असं झालं। पण तसं होता कामा नये। जे आपल्या नशिबात लिहिलेल्या आपल्या कर्माचं जे फळ आपल्याला मिळणार आहे ते मिळणारच आहे। म्हणून संकट आल्यानंतर देवाला नावं ठेवायचं नाही। असंच यतिराज स्वामी मूर्ती माऊली चोळपाच्या घरी आनंदाने राहत होती। चोळपाच्या घरी आल्यामुळे चोळपाला खूप आनंद वाटायचा, आनंदाने सेवा करायची चोळपा। मग यतिराज तिथं राहत असताना आता त्या गावामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। वातावरण पसरल्यानंतर त्या गावातला राजा महाराजा मोठा व्यक्ती, त्याच्यापत्र 1-2 दिवसांनी गोष्ट ही गेल्यानंतर त्या राजाला काय वाटलं की बाबा चोळपाच्या घरी कोणीतरी एक यतिराज आलेत, स्वामी मूर्ती तिथं आली आणि आपल्याला कसं माहिती नाही, आणि आपण गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे। परंतु त्यांच्या मनामध्ये थोडासा हंपणा, गर्व, म्हणजे मी मोठा राजा आहे, मला कसं माहिती नाही, चोळपाच्या घरी आला आणि मला कसं माहिती नाही, असा हंपणा घेऊन त्यांनी त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी गेले। चमत्कार करतात आपण पाहू तर पाहू। मग गेल्यानंतर त्यांच्या समोर बसले, चोळप्पा पण तिथं होते, यतिराज तिथं होते, आणि चोळप्पाच्या घरी त्यांनी गेल्यानंतर काय म्हणले, चला तर चला जाऊ आपण बघू, आणि आहेत तरी ते कोण, एवढे चमत्कार दाखवतात ना, तर ते आहेत तरी कोण बघू, असं म्हणून त्यांनी गेले। आणि त्यांनी काय म्हटले मनामध्ये की बाबा एवढे जर त्यांनी यतिराज आहेत, एवढे साक्षात देव परमेश्वर आहेत आणि त्यांनी चमत्कार करून दाखवतेत, तर मी आत्ता त्यांचं नाव घेतो, तर त्यांनी एवढे देव आहेत ना, तर समोर प्रकट व्हावं आणि मला दर्शन द्यावं। असं म्हणल्याबरोबर त्यांनी एक क्षणात डोळे झाकून उघडेपर्यंत स्वामी समर्थ माऊली त्यांच्या समोर उभी राहिली। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। असं म्हणल्याबरोबर माझ्या समोर येऊन थांबावं। जर ते साक्षात यतिराज स्वामी मूर्ती
देव ब्रह्मांड नायक आहेत ना, तर मी नाव घेतल्याबरोबर समोर येऊन थांबाव म्हणल्याबरोबर स्वामी समर्थ कटेवर हात ठेवून समोर त्यांच्या उभे राहिले. मग त्यावेळेला गडबडा पायावर लोळायला लागले आणि त्यांची खून त्यांना समजली आणि दोघेही अंतर्ज्ञानी होते. ते राजासुद्धा चांगलाच होता, राजासुद्धा तपस्वी थोर होता, तो सुद्धा भक्ती करणाराच होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बाबा, आपली आई असते, आपली आई ज्या वेळेला थकून भागून येते त्यावेळेला आपण आपल्या आईला विचारतो की आई तुझं काही पाय दुखतं का, हात दुखतं का. तसंच आपण देवाला सुद्धा विचारलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करणं म्हणजे देवाला विचारणं की बाबा देवा, मला तुम्ही एवढं चांगलं ठेवलात, मला एवढे दात दिलात, डोळे दिलात, हात दिलात, हे सगळं दिलात, पण तुमचं नामस्मरण करण्याची मला शक्ती द्या, मला ताकद द्या आणि मला आठवण करून द्या, अशी बुद्धी मला द्या. हेच मागावं अशी एक माझी अपेक्षा आहे. मला असं वाटतं, माझ्या बुद्धीला असं पडते की बाबा देवाचं नामस्मरण कोणत्याही पद्धतीनं करा, कोणत्याही रीतीनं करा, कोणत्याही देवाचं करा, परंतु नामस्मरण करा. नामस्मरणाला विसरू नका. आणि तात्काळ फळ देणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. आता काही जणांनी मला कमेंट करून विचारलेले आहेत की बाबा ताई, तुम्ही म्हणत असताना मला तारक मंत्र म्हणावंसं वाटतंय, आमची पण इच्छा होते, आपण ते कसं म्हणायचं. तर बाई मी तुम्हाला सांगते कसं म्हणायचं. तर संध्याकाळचे 6-6:30 ह्या वेळेमध्येच तारक मंत्र म्हणायला पाहिजे. 6 ते 6:30 आपल्या देवासमोर बसायचं, दिवा लावायचा. स्वामीची फोटो असली तर ठीक आहे, नसली तरीही आणून घ्या. तुम्हाला जर तारक मंत्र म्हणायचा असेल तर स्वामीची फोटो आवश्यक आहे. फोटो पाहिजे, जपमाळ पाहिजे. स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचा छोटासा 21 अध्यायाचा ग्रंथ असतो, तो ग्रंथसुद्धा आपल्या घरी पाहिजे. मग हातात तांदूळ घ्यायचे आणि आपण संकल्प करायचं की बाबा मी 3 दिवसाचं तारक मंत्र करीन. अनुष्ठान म्हणजे 3 दिवसाचा सुद्धा असतो, 1 दिवसात सुद्धा होतो, 7 दिवसात, 21. काय आपल्याला म्हणायचं तेवढं संकल्प करायचा. परमेश्वरा, हे स्वामी समर्था, हे मायमाऊली, की माझं हे संकट दूर होऊ दे, किंवा माझं हे देणं झालेलं आहे, आपण कर्जबाजारी गेलेलो आहे, माझं हे कर्ज फिटू दे, किंवा माझ्या घरी कुणी आजारी आहे त्यांनी तुमचं जे मनात आहे ते संकल्प करायचा आणि ते तांदूळ पाण्यात सोडायचे आणि डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आणि एका ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यावर हात ठेवायचं आणि 11 वेळा, 7 वेळा, 3 वेळा, 1 वेळा तुम्हाला जे तुम्हाला करा वाटेल, तुमचं कोडं किती मोठं आहे त्याचप्रमाणे तारक मंत्र म्हणायचा, न चुकता म्हणायचा. आणि तारक मंत्र म्हणत असताना जे फोटो समोर आहे तर त्या फोटोकडे पाहत राहायचं, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं, स्वामीकडे, माऊलीकडे पाहायचं आणि आपल्या डोळ्यातून पाणी आलं तरी चालेल. अशा पद्धतीनं जर तुम्ही केलो तर मी 100% सांगते, स्वामी माऊली तुमचं जे काही संकट आहे ते दूर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिले की चोळप्पाच्या घरी आले असता स्वामी कसे प्रसन्न झाले हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे.